सरकारच्या वतीने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली। त्यांच्या ज्या मागण्या होत्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते ते सर्व सरकारच्या वतीने मनोजदादांना देण्यात आलेले आहेत। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वीसुद्धा आमचे सचिव श्री बांगे आणि पूर्ण टीमने मनोजदादांची सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली। स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोजदादांनी आपल्या समाजासाठी केली त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोजदादांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं। त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की ज्या शिंदेसाहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये ज्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः इथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन। तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढासाहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोजदादांचं उपोषण सोडण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी ज्यूस देऊन त्यांनी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी ज्यूस देऊन तो आम्ही विनंती केलेली। अर्थात पुढचं सगळं ते बोलतील, परंतु असे एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल। ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळं गोड असतं आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी मनोजदादांनी दिला। त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार, जय शिवराय। आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या, या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। ती प्रक्रिया सुरू झाली। 57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत। तो डाटासुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे, कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्यासाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागत, तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण सगळ्यांचे खुटे आता उपटलेले आहेत, हे आपण त्यांनी आपल्याला आता ते दिलेला आहे। म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या तीनही आता झाल्या। आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढलं आहे याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 20-22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलेलो। 2 वेगळ्या बैठका होत्या, मंत्री महोदयांच्या वेगळ्या, सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या, असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता, जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले। त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती, ती झाली। याचबरोबर ही झाला 3रा मुद्दा, आंतरवालीसह राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आदेश दिले की ते तातडीनं मागे घेण्यात येते, ती कारवाई आता सुरू होईल। त्यासह
मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या. त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्यात. तिथं जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीनं द्यायचा आहे. त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले. सगळे पत्र आपण घेतले, म्हणजे असं तोंडी काही नाही आहे. सगळे पत्र, सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार आहे. त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात 5वा मुद्दा आहे, तेही आपण शासन निर्णय घेतला आहे. वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी, त्याचाही शासन निर्णय झाला आहे, तो पण आपण घेतला आहे. आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे 1884चं, तेही सरकारनं कबूल केलं की आता शिंदे समितीकडे देऊन त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, कायद्यात रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात. जी 1884ची जनगणना होती त्याच्यासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून, मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे. तेही घेण्याचं, तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलं आहे. असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे. जे 4772 पोरं EWS 6वा मुद्दा सांगतो आहे, EWS SCBC आणि ESBCमधून राहिले होते, तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिलं की तेही आम्ही तातडीनं ते घेतो आहेत म्हणून. शिक्षणाच्या बाबतच्या OBCच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं त्यासुद्धा करणार आहेत. ह्याच तातडीनं अंमलबजावणी. आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होतं आणि याला 6 महिन्याची गॅरंटी असते. त्याच्या आत कधी पण हे करता येतं, तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस. आता याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे. उद्यापासूनच याची या सगळ्या सोयऱ्यांची कारवाई सुरू होणार आहे. तर अशा स्वरूपाचं सगळं झालं आहे तर 15 दिवसाची मुदत असते. हां ठीक आहे काही हरकत नाही. हां प्रसिद्ध झालं ना, प्रसिद्ध झालं आहे. आता उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु एक काम मोठं झालं आहे समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदेसाहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलं आहे. जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला. आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतंय हे आपला लढा होता खरा, तेव्हा आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानंही घेऊ. आज स्वीकारलं आहे आपण, पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आहे, आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हातानं तिथं आपण पत्र घेणार आहे. तो उपोषण सोडायचं ठीक आहे, परंतु खरं ते पत्र हे दोघं येतं. आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही, पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे उद्याच्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे. कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे, आता आपलं शत्रू संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही. जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देतात त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो. तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले. निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले. त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं येते सध्या समाजाची, त्यांना सगळे दाखवल्याच्यानंतर ते म्हणले हो. म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का? तुम्ही बोलवा म्हणत असले तर बोलवतो. कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका, मला मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तुमचा होकार आहे का? जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे. सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या विजयाचा गुलाल उधळायला मुंबईत जाणार आम्हाला आणि मुंबईचे ना
आम्हाला असं आमच्यासाठी महामुंबई खेड्यापाड्यात तुम्ही अरे असं ऐका रे दादा तुम्ही असं अरे म्हणाल. म्हणलो पण ऐका ना हा. तुमच्याच मनाने करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची अंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे आम्हाला तसं ठिकाण बघायचं 2-2 जागेवर ताकद आम्हाला व्हायला नाही घालायची आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.